हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक. आज मी तुमच्याबरोबर 2 इझी ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करणार आहे दॅट मेक्स युअर मॉर्निंग इझियर. दोन्ही हाय प्रोटीन रेसिपीज आहेत. तर पहिली रेसिपी आहे मूग डाळ इडली. यासाठी मी मुगाची डाळ 2-3 तास आधी भिजत ठेवली आणि आता ती व्यवस्थित छान मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली. यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, बारीक चिरलेलं गाजर, मीठ, रेड चिली फ्लेक्स आणि पिझ्झा ऑरेगानो घालून मिक्स केलं. मिरचीचे तुकडे थोडेसे मी मोठे ठेवलेत जेणेकरून मल्हारसाठी मला इडलीमधून मिरची पटकन साईडला करता यावी यासाठी. तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. बॅटर खूप पातळ बनवायचं नाही आहे. नॉर्मल इडलीसाठी आपण जशी कन्सिस्टन्सी ठेवतो बॅटरची तशीच इथे पण ठेवायची आहे. आपल्याला या बॅटरमध्ये थोडासा इनो ॲड करावा लागणार आहे, पण तो आपण जस्ट इडली मोल्डमध्ये बॅटर टाकण्याच्या आधी ॲड करणार आहोत. तर त्यासाठी आपण इडलीचे जे मोल्ड्स आहेत त्याला ऑइल ग्रीस करून घेतलं आणि नंतर या बॅटरमध्ये 1 चमचा इनो घालून त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते बॅटर व्यवस्थित एकाच डायरेक्शननी हलवून घेतलं. नाव अवर इडली बॅटर इज रेडी. लेट्स मेक इडलीज नाव. बाकीची सगळी प्रिपरेशन करत असतानाच मी इडलीचा कुकर गॅसवरती ठेवला होता. कमीत कमी 15 मिनिटं आपण ही इडली लो टू मीडियम गॅसवरती स्टीम करून घेणार आहोत. पंधरा मिनिटानंतर मी इडली मोल्ड्स काढून थोडे थंड होण्यासाठी ठेवले होते. खूप गरम असताना आपण ती इडली काढायचा ट्राय केला तर ती मोल्ड्सला चिटकून बसते, व्यवस्थित निघत नाही. सो आपली हाय प्रोटीन मुगाच्या डाळीची इडली रेडी आहे, जी तुम्ही नॉर्मल आपली जी इडलीची चटणी असते खोबऱ्याची चटणी त्याबरोबर सर्व करू शकता. So our next and quick high protein recipe is oats chilla. ओट्स तव्यावरती थोडेसे भाजून मिक्सरवर त्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. ओट्स भाजून मिक्सरवरती बारीक करून केलेलं जे पीठ आहे ते आपण इथे चिलासाठी यूज करणार आहोत. या ओट्सच्या पिठामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ पण मिक्स केलेलं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भरपूर भाज्या वापरू शकता. मी इथे बारीक केलेलं गाजर, कांदा आणि टोमॅटो वापरलेला आहे आणि थोडे ड्राय मसाले घालायचे आहेत. मी इथे थोडंसं लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं जिरे घालून आधी ते ड्राय इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेतले. नंतर जेवढं लागेल तेवढं पाणी घालून हे बॅटर व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. हे बॅटर पण खूप जास्त रनिंग किंवा वॉटरी करायचं नाही आहे. बॅटर 10 मिनिट रेस्टला ठेवायचं आहे. त्यानंतर जर बॅटर खूप घट्ट झाला असेल तर थोडंसं पाणी टाकून तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी सैल करू शकता.
आता एका पॅनला ऑइल ग्रीस करून तो पॅन व्यवस्थित गरम झाला की त्यावरती हे बॅटर व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि आपला हाय प्रोटीन ओट्स चिला रेडी आहे, जो तुम्ही ग्रीन चटणीबरोबर सर्व करू शकता. होप यू ऑल गाईज लाईक माय बोथ रेसिपीज. थँक्यू.